आसाम रायफल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आसाम रायफलची 215 जागांसाठी भरती चालू आहे। शिक्षण फक्त या भरतीमध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे चालू आहे। 21 फेब्रुवारी पासून फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 मार्च 2025 आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की या भरतीमध्ये सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड ठेवण्यात आला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपर मध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती लागते या भरतीमध्ये, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, ग्राउंड तुमचा कोणत्या महिन्यामध्ये तुमचा ग्राउंड होणार आहे, तर यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आसाम रायफल या भरतीबद्दल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। आसाम रायफलची ही भरती चालू आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरतायत तुम्हाला 10वी पास वर, ठीक आहे। आणि आसाम रायफल भरतीमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आणि आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो तर आपल्या महाराष्ट्रातील जास्त मुले जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत नाही, लक्षात ठेवा। आणि फॉर्मही भरला तर मुलं आसामच्या इकडे जात नाही एवढ्या दूर, ठीक आहे। कारण की खूप दूर जे विद्यार्थी मित्रांनो आसाम राज्य हे खूप दूर आहे आणि आसाम रायफलचे जे ग्राउंड आहे तर ते आसाममध्येच राहते, लक्षात ठेवा। तर त्यामुळे भरपूर मुले महाराष्ट्रातील जात नाही आणि तिकडे जे विद्यार्थी मित्रांनो ते ऑक्सिजनची सुद्धा जराशी कमतरता असते, त्यामुळे सुद्धा यामध्ये थोडंसं ग्राउंड हार्ड आहे, लक्षात ठेवा। आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे पण मुले त्या ठिकाणी जाते तर ते फिजिकल काढून येते, लक्षात ठेवा। आपल्या महाराष्ट्रातील भरपूर असे तगडे मुलं असते, ठीक आहे, तर ते फिजिकल काढून येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील जे भरपूर मुलं या ठिकाणी जात नाही आसाम रायफलच्या भरतीवर, तर हे तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे। तुमचं जर चांगलं विद्यार्थी मित्रांनो अभ्यास असेल तुमचा, त्याचबरोबर तुमचं ग्राउंड चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि फी सुद्धा यामध्ये जास्त ठेवण्यात आली नाही, ठीक आहे। जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी या भरतीमध्ये ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायला फी लागत नाही, ठीक आहे। आणि यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या महिला उमेदवार असाल तुम्ही तर यामध्ये एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटी यूजीपन एसबीसी एससीबीसी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागत नाही, ठीक आहे। तर यामध्ये वयोमर्यादा सांगायच्या अगोदर मी तुम्हाला कोणकोणते पद यामध्ये आहे तर ते पद तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो आणि त्याचे पात्रता काय ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो। पहिलं जे पद आहे हे धार्मिक शिक्षण आरटीचा, यामध्ये 3 जागा आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर मागितले यामध्ये आणि हिंदीमध्ये भीषण पाहिजे, ठीक आहे। आणि दुसरं जे पद आहे रेडिओ मेकॅनिकलचा पद आहे, यामध्ये 17 जागा आहे आणि यासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, ठीक आहे। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसणारच आहे। त्यानंतर तिसरं जे पद आहे तर ते या ठिकाणी लाईनमन फील्डचा 8 जागा यामध्ये आहे, 10वी पास यामध्ये लागते आणि ITI इलेक्ट्रिशियन पाहिजे, ठीक आहे। आणि चौथं जे पद आहे तर ह्या इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक, तर यामध्ये 4 जागा आणि यामध्ये पात्रता ठेवण्यात आला 10वी पास पाहिजे, ITI इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक या ठिकाणी पाहिजे। आणि 5वं जे पद आहे तर 5वं पद हे इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल व्हेकलचा, यामध्ये 17 जागा आहे। तर यामध्ये जे पात्रता ठेवण्यात आलं तर 10वी पास पाहिजे आणि ITI मोटर मेकॅनिकल पाहिजे, ठीक आहे। आणि एक यामध्ये पद आहे सफाई कर्मचारी, सफाईगारचं एक पद आहे, सफाई कर्मचारीचं 16वं पद आहे यामध्ये। तर 70 जागा आहे, भरपूर जागा ज्या सफाई कर्मचारीमध्ये आहे आणि जास्त त्या ठिकाणी 70 जागा एक लक्षात ठेवा। सफाई कर्मचारीच्या सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहे। तर नक्की या ठिकाणी शिक्षण फक्त 10वी पास लागते सफाई कर्मचारीच्या या पदासाठी, ठीक आहे। तर फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते ह्या सफाई कर्मचारी पदामध्ये। तर यामध्ये काही ITI नसलं चालते, 8 आहे तुम्ही 10वी पास तर फॉर्म भरता येते तुम्हाला या सफाई पदामध्ये आणि जागा सुद्धा बऱ्यापैकी यामध्ये आहे आणि भरपूर मुलं त्या ठिकाणी पास केल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता मी तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी दाखवून देतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज लागणार आहे। तर एक साठी वयोमर्यादा 18 ते 30 आहे, SC/ST ला 5 वर्षे सूट, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे। त्यानंतर पद क्रमांक 2 झालं, 6 झालं, 9 झालं, यामध्ये वयोमर्यादा जे ठेवण्यात आले तर 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। SC/ST ला 5 वर्षे सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे। त्यानंतर पद क्रमांक 4, 3रं, 4, 5, 7, 8, 11, 12, 14 आणि 16 यासाठी जे वयोमर्यादा जे आहे 18 ते 23 पाहिजे आणि SC/ST ला 5 वर्षाची सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे।
आणि 13वे जे पद आहे यामध्ये 20 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. आणि 15वे पद आहे 21 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. SC/ST ला 5 वर्ष सूट, ओबीसी कॅटेगरीच्या असेल तर 3 वर्षाची सूट आहे. ठीक आहे. तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा लागते लक्षात ठेवा. तर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिला आसाम रायफल भरतीमध्ये तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, मैदानी चाचणी. यामध्ये सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट घेतलं जाणार आहे. ट्रेड टेस्ट कसं असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आसाम रायफल या भरतीमध्ये आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे यामध्ये, तर फिजिकल तुमचं असणार आहे. तर फिजिकल किती आहे, यामध्ये उंची किती आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर उंची लागते. महिला उमेदवार असाल तर 155 सेंटीमीटर उंची लागते. 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे. आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला यामध्ये आसाम रायफलमध्ये ग्राउंड किती आहे, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि तुम्हाला 24 मिनिटाच्या अंदर मारायचं आहे. जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी येणार आहे तर ते जे ग्राउंड या ठिकाणी पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. आणि जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या वरत टाइम जर तुमचा गेला तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे. ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंगचा हा एक इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 8.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवत आहे. आणि ज्यांना सुद्धा जास्त टाइम झाला तर ते अपात्र फेल सुद्धा केला जाणार आहे. ठीक आहे. 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटामध्ये. तर हे झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर यामध्ये जे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि यामध्ये परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि तुम्हाला जवळपास 1.5 ते 2 घंट्याचा पेपरसाठी टाइम या ठिकाणी भेटणार आहे. आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर तुम्हाला तुक्के सुद्धा या ठिकाणी मारायचे, तुक्के सुद्धा तुम्हाला मारायचे कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आपले प्रश्न या ठिकाणी मायनस होणार नाही आपण तुक्के मारले तर. ठीक आहे. म्हणजे सांगायचं तेवढं 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून या ठिकाणी यायचा, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून. ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये पासिंगचा जर विचार केला पेपरमध्ये तर पेपरवरच मेरिट या ठिकाणी बनणार आहे. जेवढं तुम्ही पेपरमध्ये जास्त मार्क घेणार आहे तेवढं तुमचं सिलेक्शन या ठिकाणी आसाम रायफलमध्ये होण्याचे या ठिकाणी जास्त चान्सेस असणार आहे. पासिंगचा जर विचार केला आपण पेपरमध्ये तर यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी जनरल EWS कॅटेगरीचे असाल तर 100 पैकी 35% पासिंग ठेवण्यात आले आहे. SC ST OBC कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. तर मेरिट जे आहे हे तुमची लेखी परीक्षेवर मेरिट बनणार आहे. त्यानंतर आपलं जे आहे हे लेखी परीक्षा झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे. तर आता ट्रेड टेस्ट कसं आहे तर आता प्रत्येक या ठिकाणी जे जेवढे पण पद आहे तर जेवढ्या पदामध्ये ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर पाहिजे सफाईचं पद आहे सफाईगार. तर सफाईगारमध्ये तुमचा ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे तर तुम्हाला एका खोलीमध्ये त्या ठिकाणी नेलं जाणार आहे. आणि त्या ठिकाणी जे 2 ते 3 तुम्हाला त्या ठिकाणी साफसफाई करायला लावणार आहे. झाडू सुद्धा आपल्याला मारायला लावणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बाथरूम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागणार आहे त्यांना. तर अशा प्रकारे जे साफसफाईमध्ये आपल्याला ते ट्रेड टेस्ट त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. आपल्याला एका खोलीमध्ये नेलं जाणार आहे आणि तिथले आपल्याला चांगल्या नीटनेटकेपणानं आपल्याला साफसफाई करायची आहे. जेवढं आपण नीटनेटकेपणाने साफसफाई करणार आहे तसं आपल्याला त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे. ठीक आहे. तर याला जे ट्रेड टेस्ट म्हणते. आणि बाकीचे जेवढे पण पद आहे तर प्रत्येक पदासाठी त्याच्यानुसार जे ट्रेड टेस्ट असते लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी असतात. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.